सर्वांना सलाम. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. प्रार्थना करूया. दयाळू दे बापा, तुझं स्मरण, तुझे उपकार, स्तुती आणि प्रभू तुझ्या नावाची महिमा आम्ही पुन्हा एक वार गातो. तुझ्या चरणापाशी येऊन तुझं सहाय्य, अनुग्रह आणि कृपा आम्ही मागतो. दयाळू दे बापा आजच्या या सकाळसाठी, कारण की प्रभू सप्ताहाच्या ह्या पहिल्या दिनी तुझ्या चरणापाशी येऊन तुझी आराधना करणं, सुमधुर गीतं गाणं, तुझं पवित्र वचनाचं मनन चिंतन करणं व जो निरोप आज तू आम्हाला आपल्या पवित्र आत्म्याकरवी देऊ इच्छितो तो समजून घेण्यास, त्याच्या घोषणेसाठी आणि त्याच्या समजून घेण्यासाठी, त्यानुसार जीवन जगण्यासाठी तुझी कृपा आम्हाला पुरी सोबतच दे बापा. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने गीत गायनाची सेवा आणि सोबतच दे बापा मंडळीमध्ये होणाऱ्या उपासनेची सर्व आराधना तुझ्या हाती देतो. क्वायरला सहाय्य कर गीत गाण्यास, त्यांचं सहाय्य करता असा हो व त्यांच्याद्वारे होणारी गीतांची सेवा खूप आशीर्वादित कर. ऑनलाईन पाहणाऱ्या प्रियजनांनाही आशीर्वाद दे व जे येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. सारा आदर तुला असो, मान महिमा तुला असो पित्या. ही प्रार्थना तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. या वेळेला मी क्वायरला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे यावं व गीत गायनाची सेवा करावी. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्रवारी आपण सर्व मिळून आपल्या जिवंत देवाची आराधना करूया. विजय संगीत या पुस्तकातून काही स्तुतिगीतं आपण गाऊ आणि आजच्या भक्तीमध्ये पुढे जाऊ. गीत नंबर 1 यावेळेला आपण गाणार आहोत. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. विजय संगीत गीत नंबर 1.
कर्णाविना सतार घेऊन, कर्णाविना सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. वाजवूनिया मृदुंग करुणी, वाजवूनिया मृदुंग करुणी नर्तन त्याला स्तवा, नर्तन त्याला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. तत्र यत्र वाद्याच्या नादे, तत्र यत्र वाद्याच्या नादे विश्वपतीला स्तवा, विश्वपतीला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या, मंजुध्वनीच्या उंच ध्वनीच्या झांजावर त्या स्तवा, झांजावर त्या स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. प्राणी मात्र हो स्तवा परेशा, प्राणी मात्र हो स्तवा परेशा परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा. तसंच विजय संगीत गीत नंबर 21 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 21. हालेलुया हालेलुया धन्य प्रभूला, हर्ष भरे मिळून या स्तव येशूला.
नंबर 36 यावेळेस आपण काढूया. विजय संगीत गीत नंबर 36. प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवे. कोण मित्र येशुवानी या गीताच्या चालीवर आहे. विजय संगीत गीत नंबर 36 आपण काढूया. गीत नंबर 44. येशूचे नाम गोडफार दिनांना लागते.
येशूचे नाम गोडवा विनाना लागते येशूचे नाम गोडवा विनाना लागते ते दुःखे भय अनिवा आहिषी करीते ते दुःखे भय अनिवा नाहीशी करीते येशूचे नाम गोडभार विनाना लागते त्या नामे शांती भरली अत्यंत समाधान नामे शांती अत्यंत समाधान भूते
यावेळेस आपण आपल्या जागेवर उभं राहू. गीत नंबर 179, विजय संगीत गीत नंबर 179 आपण उभे असताना गाऊ. विश्रांतीवार येई आम्हाला हर्षवी. मी रेव्हरंड लोंढे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं. सोबतच महिला मंडळाला मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. प्रार्थना करूया. हे दयाळू देवबापा, हा विश्रांतीवार तू आम्हासाठी नेमलास. प्रभू, आम्ही तुझी स्तुती स्तवन करतो, गीत गात पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो.
कारण प्रभू तुझं नाव स्तवनीय असं आहे आणि तुझ्या नावाचं स्तवन हे आम्हाला आनंददायक असं आहे. प्रिय पित्या, ही गीतं आम्हाला प्रोत्साहित करतात, आम्हाला तुझ्याजवळ ओढतात यासाठी की आम्ही आमच्या अंतर्मनाने तुझी स्तुती करावी. ह्या गीतांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. क्वायरच्या सेवेसाठी आम्ही आभार मानित मंडळीसोबत देवबापा गीत गायनाचा गजर करीत प्रिय प्रभू तुझं वचन वाचित आम्ही तुला सन्मानित करतो. ह्यासोबतच देवबापा आज जागतिक महिला दिनासाठी आभार मानित या सर्व प्रियजनांच्या सेवेसाठी तुझं उपकार स्मरण करतो. आजच्या उपासनेचा ताबा तू घे. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण आणि तुझा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना तू दे. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. आज सकाळी ज्या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 46, साम नंबर 46. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये 46 नंबरचं स्तोत्र आपण काढूया. या स्तोत्रामध्ये देव आमचा आश्रय आणि आमचं सामर्थ्य असल्याचं सांगितलेलं आहे. कोराहाच्या मुलाचे टिपेच्या सुरावर गावयाचं हे गीत असून मुख्य गवयासाठी हे गायचं आहे. जर हे 46वे स्तोत्र मिळालं असेल तर कृपा करून आपल्या जागेवर उभं राहा. पहिलं वचन मी वाचतो व मंडळी आपणाला विनंती आहे दुसऱ्या वचनापासून आपण पुढे वाचावं. आळीपाळीने आपण जाऊया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. त्या नगराच्या ठाई देव आहे, ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीत जाळून टाकितो. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात आपण म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला, पंतई पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. बसूया आपण. प्रियजन हो, पुन्हा एक वार आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. आपल्या दयाळू परमेश्वराला आळवूया व त्याच्या गौरवी कृपेने जी गौरवी सेवा त्याच्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाला करण्यासाठी प्रभू आपली कृपा पुरवित आहे, त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. SAMच्या गौरवी सेवा कार्याला प्रभू आशीर्वादित करत आहे. अध्यक्ष महोदया, कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त या सर्व प्रियजनांना प्रभू आपली कृपा पुरवो. आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आपण मेळावा घेतला आणि तो अतिशय आशीर्वादित झाला.
गेल्या सप्ताहामध्ये अनेकांसोबत परमेश्वर देवबाप बोललेला आहे असा माझा विश्वास आहे. कारण की आपल्या भेटीने उपदेशांची जी सेवा झाली त्याबद्दल अनेकांनी प्रभूचं गौरव केलं, अनेकांनी आपल्या मनाला समर्पित केलं. झालेला मेळावा रेव्हरंड राजीव यंगड साहेबांचं सेवा कार्य प्रभूने आशीर्वादित केलं, यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांची आपण नित्य आठवण करीत आहोत, आज देखील करूया. मागील सप्ताहामध्ये श्री सुरेश जांबिलसा यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं. प्रभुदेव बाप त्यांना चांगलं आरोग्य देव. सोबतच आपण प्रार्थना करूया श्री विश्वास पाडवी यांच्यासाठी, प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. चांदेकर सिस्टरांची आपण आठवण करूया, प्रभुदेव बाप या प्रियांना आरोग्य देव. यासोबतच प्रियांनो, मागील सप्ताहामध्ये ज्या दुःखद घटना घडल्या त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आमचे प्रिय बंधू संजोग कालू यांना प्रभू आज्ञा झाली. कालू परिवाराच्या सांत्वनासाठी आज सकाळी पुन्हा एकवार प्रार्थना करूया. सोबतच प्रभाबाई नाथानी यांना प्रभू आज्ञा झाली. नाथानी कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करूया. काल दुपारी त्यांना प्रभू आज्ञा झाली. मयतविधी आज सकाळी 11:30 वाजता DG मार्केट जे आहे बस स्टँडच्या समोर, त्याच्या मागील बाजूला त्यांच्या राहत्या घरी तेथे असणार आहे. तर 11:30ची वेळ आहे. कृपा करून मंडळींनी हे वेळ आपल्या लक्षात घ्यावी. सोबतच आपण प्रार्थना करूया. डॉक्टर सॅम्युअल विनायक गावित यांच्यासाठी इंटर्नशिपची त्यांचे एक्झाम आहेत आणि जॉईनिंग आहे. आणि मागील सप्ताहात डॉक्टर सॅम्युअल यांचा जन्मदिवस देखील झाला, त्यांची आठवण करूया. आणि रोमिका पाडवी या छोट्या बालिकेला प्रभुदेव बाप आरोग्य देत आहे. टायफॉइडमध्ये तिला आरोग्य मिळावं यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. या सगळे विषय घेत मी प्रार्थना करतो. सोबतच आजच्या दिनाचं महत्त्व जाणूया. जागतिक महिला दिनाच्या सेवेच्या ह्या कार्यासाठी, महिला मंडळाच्या सेवेसाठी आणि आमच्या माता भगिनींसाठी प्रार्थना करूया. हे दयाळू पित्या, तुझी आम्ही स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कारण की प्रभू, तू सामर्थ्याने नटलेला असा आमचा परमेश्वर पिता आहेस. प्रिय देवबापा, तू किती चांगला आहे. तुझं वचन म्हणतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. अरे देवबापा, तुझा अनुभव आम्ही घेतला कारण की तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन अशी आहे. स्तोत्रकर्ता आम्हाला त्याची आठवण करून देतो. एवढंच नव्हे तर एका सुंदर उदाहरणाने तो आम्हाला बळकटी देतो, ते म्हणजे उत्तम मेंढपाळ आणि त्याची उत्तम मेंढरं. प्रिय पित्या, तू इतका चांगला मेंढपाळ आहेस की तू हिरव्यागार कुरणात नेतो, संथ पाण्यावर नेतोस, ताजतवाना करतो. इतका तू चांगला आहेस. दयाळू दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो कारण की तू पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आम्हाला ठेवलेला आहेस. आणि म्हणूनच तुझी अपेक्षा आमच्याकडून आहे की आम्ही हंगामी फळ द्यावं आणि आमचं फळ टिकावं. आणि म्हणूनच दे बापा, आमच्या जीवनातून, आमच्या सेवा कार्यातून व ज्या ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या प्रत्येक ठिकाणावरून तुझं गौरव करावं, तुझं प्रेम, तुझी प्रीती अनेकांना दाखवावी. यासाठी मंडळीतील आम्हा प्रत्येक सभासदांना तुझी कृपा आणि तुझा अनुग्रह दे. दयाळू पित्या, आम्ही तुला उंचवितो कारण की प्रभू, या भूतलावरती तुझं नाव स्तवनीय असं आहे. तुझं वचन आम्हाला शिकवतं की प्रत्येक जीवा हे कबूल करेल की ख्रिस्त प्रभू आहे आणि प्रत्येक गुडघा तुझ्यासमोर टेकला जाईल. प्रिय पित्या, तू येण्याची वेळ आहे हे आम्हास ठाऊक आहे, परंतु तो समय आणि काळ पित्याने आपल्या हाती घेतलेला आहे. तो जाणणं आमच्याकडे नाही. अचानक अकस्मात त्याचं येणं होईल. म्हणून आम्ही जागरिक असावं व प्रार्थनेमध्ये तत्पर असावं हे तुझं वचन म्हणतं. आणि म्हणूनच दे बापा, ही प्रार्थनेची तत्परता आम्हा सर्व मंडळीला नेहमीच तू दे. प्रिय पित्या, आम्ही तुला उंचवितो. चर्च कमिटीसाठी आभार मानतो, आमच्या अध्यक्ष महोदयांसाठी आभार मानतो कारण की मंडळीची आत्मिक भूक आणि आत्मिक गरज जाणून या मेळाव्याच्या द्वारे तुझा पवित्र वचनाचा निरोप आम्हा सगळ्यांना मिळाला. तुझ्या प्रिय दासा करवी तू आम्हा सगळ्यांसंगती बोलला. रेव्हरंड राजीव यंगड साहेबांच्या करवी दे बापा, तू आम्हाला ख्रिस्ताने जी नम्रता आम्हासाठी धारण केली, क्षमेच्या ज्या अनपेक्षित वेळा होत्या त्या आम्ही जाणून घेतो. एवढंच नव्हे तर प्रभू परमेश्वर पित्या, उद्या पुत्राला जशी संधी होती तशी संधी प्रत्येकाला आहे हे आम्ही जाणतो. आणि म्हणूनच दे बापा, आम्ही तुझ्याकडे नव्याने कृपा मागतो, नव्याने अनुग्रह आम्ही मागतो कारण की प्रभू, तू दया करणारा आमचा दयाळू परमेश्वर पिता आहेस. प्रिय पित्या, आमच्या प्रत्येकाच्या आत्मिक वाढीसाठी मंडळीचं हे सेवा कार्य तू आशीर्वादित केलंस. मंडळीरूपी कुटुंबामध्ये दे बापा, आम्ही जीवन जगत असताना सुख आणि दुःख असे अनेक प्रसंग दे बापा आमच्या समोर आहेत. आणि म्हणूनच दे बापा, दुःखितांसाठी देखील आणि आजारी प्रियजनांसाठी देखील पुन्हा एक वार तुझ्याकडे मध्यस्थी करीत आहोत. तत्पूर्वी SAMच्या सेवा कार्याला पुन्हा एक वार दे बापा तुझ्या हाती समर्पित करतो कारण की दे बापा, हे सेवा कार्य तू नेमलेलं आहे.
याची सुरुवात तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने झालेली आहे. एजे सेलिन आणि एपे फ्रँकलिन प्रभू यांना तू दृष्टांत दिला आणि जॉन चोपिंगच्या त्या बोर्डवरती बसलेले असताना अतिशय दुर्गम सातपुड्याचा हा दृष्टांत तू त्यांना दिलास व येथपर्यंत येण्यासाठी त्यांना प्रवास करावा लागला, भाषा शिकावी लागली, कितीतरी अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि मध्य प्रदेशाकडून इकडे महाराष्ट्राकडे येणं त्यांचं होत असताना अनेक अडचणी, अनेक समस्या आल्या, घनदाट जंगलं आली, हिंस्र श्वापदं आलीत आणि यासोबतच त्यावेळेच्या सत्ता अधिकाऱ्यांच्या सोबतचं ठराव आणि वेठीगाठी झाल्या. परंतु प्रभू परमेश्वरा, तुझी योजना मुंदलवड या ठिकाणापासून तू सुरू केलीस आणि प्रभू हा सुवार्ता प्रचाराचा ओघ आजवर चालत आहे. यामध्ये आमच्या भारतीय मिशनऱ्यांनी जे सेवा कार्य केलं त्यांनाही देवबापा आम्ही तुझ्या गौरवी सेवा कार्याच्या आठवणीच्या यादीमध्ये ठेवतो, कारण की प्रभूमध्ये या प्रियजनांचं श्रम व्यर्थ नाही आहे. ज्या वेळेला देवबापा आम्ही आमच्या पूर्वजांची आठवण करतो, दळणवळण नव्हतं, संसाधनं नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी कधीच कसराई केली नाही आणि तुझं वचन गाजवलं, ख्रिस्ताची प्रीती गाजवली. आज घराघरामध्ये स्तोत्र गाणं, गीत गायन करणं, लहान लेकरांना आपल्या मांडीवरती घेऊन देवाचं वचन वाचायला लावणं, शिकवणं, पाठांतर करून घेणं, असे वडील लोक, असे वृद्ध लोक देवबापा मंडळीत तू ठेवलेले आहे. त्यासाठी आम्ही आभार मानतो, कारण की मिशनऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा करणारे अनेक प्रियजन आजही आम्हामध्ये आहे. प्रिय पित्या, आम्ही अशा समर्पित लोकांसाठी आणि SAMच्या समर्पित सेवा कार्यासाठी तू लावून चवितो. आमच्या अध्यक्ष महोदया, आमचे सन्मान्य कार्यकारी संचालक, आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी वर्ग आणि यासोबतच संस्थेचे सर्व विश्वस्त, हे दयाळू देवबापा सगळ्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, कारण देवबापा हे सेवा कार्य तू त्यांच्या हाती दिलेलं आहे. हे सेवा कार्य करत असताना अनेक वेळेला तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना हवं आहे. आणि ज्याप्रमाणे तू दानिएलाला, ज्याप्रमाणे तू योसेफाला बुद्धीने आणि चातुर्याने भरून टाकलं होतं, ज्याप्रमाणे शल्मोनाला सर्व प्रकारचा राजकीय सेवा कार्य, एवढंच नव्हे तर आध्यात्मिक सेवा कार्य, एवढंच नव्हे तर सामाजिक सेवा कार्य, या सर्व सेवा कार्यांच्याद्वारे तू कटिबद्ध केलं होतं, तसं देवबापा सर्व प्रकारचं चाणाक्षपण, सर्व प्रकारचं शहाणपण आमच्या प्रियजनांना तू द्यावं, तुझ्या पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा द्यावा, सर्व प्रकारची कृपा पुरवावी आणि संस्थेचं कल्याण करून पुढील पिढीसाठी एक नवा आदर्श ठेवावा, यासाठी तुझी कृपा दे. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो, जी बांधकामं होत आहे ती तू आशीर्वादित कर. कॉम्प्लेक्सचं बांधकाम, सोबतच धुळे या ठिकाणी होत असलेलं शाळेचं बांधकाम, सेलिमपूर या ठिकाणी होत असलेल्या चर्चच्या नूतनीकरणाच्या कार्यासाठी, शेती विभाग जो संस्थेच्या द्वारे आहे, धानोरा, तळोदा, नंदुरबार या क्षेत्रामध्ये देवबापा तू आशीर्वादित कर व या सर्वस्वाच्या द्वारे तुझं गौरव करून घे. सोबत देवबापा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या सर्व पदाधिकारी वर्गाला तू सांभाळ, तुझी कृपा दे, पुढील पिढीसाठी दृष्टांत दे आणि तुझं गौरव करून घे. सोबत देवबापा आमची प्रार्थना आहे आमच्या सर्व चर्चेससाठी, मंडळांसाठी, मंडळांच्या सेवा कार्यासाठी, कारण की मंडळांमध्ये कुटुंब आहेत आणि ही कुटुंब मंडळीला जोडलेली असून समाजाला जोडलेली आहे आणि समाज हा आमच्या गावाला, आमच्या तालुक्याला, जिल्ह्याला जोडलेला असून या जगामध्ये प्रभू आम्ही तुझं गौरव करणारे असे आहोत. आणि म्हणून प्रत्येक कुटुंब मंडळीमध्ये स्थिरावलं जावं, प्रत्येक कुटुंबाचं सुखदुःख हे मंडळीमध्ये नेहमीच वाटून घेतलं जावं. संत पौल म्हणतो की तुम्ही एकमेकांचा पाहुणचार करा. संत पौल म्हणतो की तुम्ही एकमेकांची ओझी वाहा. संत पौल आम्हाला हे देखील म्हणतो की एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि म्हणूनच देवबापा मंडळीतले सभासद म्हणून आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करतो, मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीच्या वाढीसाठी. जे पाळक वर्ग पित्या तू आम्हाला दिलेले आहे, पाळकांची सेवा देवबापा तू आशीर्वादित कर. आमच्यामध्ये असलेले सिनियर पाळक वर्ग, त्यांच्या सेवा कार्याचीही आम्ही आठवण करतो व अवघड अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मंडळीला स्थिर ठेवलं, विश्वासामध्ये मजबूत ठेवलं व देवबापा हा वारसा आता पुढे चालत आहे. म्हणून आमची प्रार्थना आहे सर्व पाळक वर्ग ह्यांच्यासाठी व त्यांच्याद्वारे होत असलेल्या सेवा कार्यासाठी. मंडळांमध्ये सेवा करत असताना सर्व अध्यक्ष, सर्व खजिनदार, सर्व सचिव, सोबतच मंडळांचं पंचमंडळ आणि जे वेगवेगळे युनिट आहे त्यामध्ये महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, या सर्व युनिट्सला देवबापा आम्ही तुझ्या हातामध्ये ठेवतो. हे सर्व युनिट आशीर्वादित व्हावे अशी विनंती करतो, कारण की देवबापा हे केवळ गट नव्हे तर आत्मिक वाढीसाठी व प्रत्येकाला विश्वासात स्थिर करण्यासाठी सेवा करणारे प्रियजन आहे. आज देवबापा जागतिक महिला दिनाचं महत्त्व जाणून
आम्ही आमच्या मंडळीतील महिला मंडळाला तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो. गीत गायनाचं सुंदरसं दान प्रभू तू त्यांना दिलेलं आहे. ह्या त्यांच्या गीत गायनाच्या सेवेद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे. 2-7 मालिकेच्या द्वारे तू अनेकांना तुझं पवित्र वचन कळवलंस, त्यासाठीही आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो दे बाप्पा. तरुण संघ, संडे स्कूल आणि त्यांचे सर्व शिक्षक, त्यांचे सर्व अध्यक्ष, त्यांचे सभासद, या सगळ्यांना तुझी कृपा लाभू दे व प्रत्येकाचं सेवाकार्य आशीर्वादित कर. क्वायरलाही दे बापा तुझी कृपा देऊन त्यांचं सेवाकार्य तुझ्या गौरवासाठी नेहमीच आशीर्वादित होऊ दे. सोबत दयाळू दे बापा. आमची प्रार्थना आहे आमच्या प्रिय शाळेंसाठी, कारण की पित्या शाळा तू स्थापित केल्या, कारण की शिक्षणाचा दृष्टांत तू मिशनऱ्यांना दिलास व ज्या वेळेला आम्ही ज्ञान संपादन करतो त्यावेळेला आम्ही सुज्ञान संपादन करतो असं तुझं वचन नीतिसूत्रेमध्ये आम्हाला शिकवतं. एवढंच नव्हे तर आपलं सर्वस्व वेचून तू ज्ञान विकत घे असं हे तुझं वचन आम्हाला शिकवतं. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे हे आम्ही जाणतो आणि यासाठी दे बापा जे प्रियजन कष्ट करतात, सेवा करतात, असे आमचे सर्व प्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळेचा संपूर्ण स्टाफ, आमची स्कूल कमिटी आणि या सर्वची व्यवस्था सांभाळत असताना आमच्या पदाधिकारी वर्गाला तुझी कृपा दे. ज्या बिल्डिंग्स तू दिलेल्या आहेत पित्या त्यासाठी आभार मानतो. त्यामध्ये असलेल्या साधनांसाठी उपकार मानतो. बसेस आहे, सोबतच ज्या टेक्निकल गोष्टी आहेत अशा सगळ्या तू पुरवून दिल्या. इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम या सर्व शाळेंना दे बापा तुझी कृपा दे व या सर्व प्रियजनांची शालेय प्रति सेवा आशीर्वादाची कर. वसतिगृहालाही आम्ही पुन्हा एक बार आठवण आणतो दे बापा. आमचे हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी नव्याने सुट्टीला परतून आता विद्यार्थी वसतिगृहात आलेले आहेत. त्यांचं वास्तव्य दे बापा आशीर्वादित कर. बॉयज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल आणि त्यांची व्यवस्था सांभाळणारे सर्व व्यवस्थापक आणि त्यांचे सर्व सहकारी, धर तर पित्या पडद्याच्या मागे या प्रियांचं काम आहे, पडद्याच्या मागे सेवा आहे, परंतु प्रभू ती तुझ्यापासून दुर्लक्षित नाही. तुझी नजर त्यांच्या सेवा कार्यावर आहे आणि तुझा आशीर्वाद देखील त्यांच्यावरती आहे आणि म्हणूनच दे बापा वसतिगृहाची सेवा खूप आशीर्वादाची कर. सेंट्रल ऑफिसच्या स्टाफला पुन्हा एक वार तुझ्या हाती देतो. प्रत्येक स्टाफ मेंबरला उन्हाच्या ह्या उष्णतेमध्ये सेवा कार्य करीत असताना लागणारी कृपा स्वर्गीय भांडारातून दे. सोबतच दे बापा आमची प्रिय लेकरं जी परदेशात शिकत आहे, आम्ही बंधू जोशवा आणि बंधू अभिषेक यांची आठवण करतो. त्यांचं शैक्षणिक जीवन आणि तारुण्यातलं जीवन दे बापा आशीर्वादित कर. सोबतच आमच्या प्रिय भारत देशात जी प्रिय लेकरं शिक्षण घेत आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे किंवा स्पर्धा परीक्षा आहे, इतर तत्सम जे अभ्यासक्रम आहे ते करत असताना मंडळी म्हणून आणि आईवडील म्हणून आम्हा प्रत्येकाचं कर्तव्य ह्या मंडळीतल्या प्रिय लेकरांसाठी आहे. दे बापा प्रत्येकाचं शैक्षणिक स्तर वाढू दे, प्रत्येकाचं शिक्षण चांगलं होऊ दे, यासाठी की या समाजामध्ये ते टिकून राहतील आणि जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये आमची लेकरं नेहमीच पुढं असतील. आणि म्हणूनच दे बापा शिकणाऱ्या प्रत्येक लेकराला तुझी कृपा दे आणि सोबतच मंडळीच्याद्वारे शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असताना मंडळीलाही तुझी कृपा दे. सोबतच दे बापा सर्व डॉक्टर, सर्व नर्सेस, सर्व पोलीस दलातले कर्मचारी सगळ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. कारण दे बापा ह्या 2 सेवेमध्ये विश्वासणारे फार हिरिरीने आपली सेवा देत आहे. या सर्व प्रियजनांचं सेवा कार्य दे बापा तू आशीर्वादित कर. सोबतच सरकारी ऑफिसेस, खाजगी ऑफिसेसमध्ये आणि कोणी आपला वैयक्तिक व्यवसाय सांभाळून सेवा करत आहे अशा प्रत्येकाला तू सांभाळ. प्रिय पित्या आमच्या देशावर आम्ही प्रेम करतो आणि आमच्या देशासाठी नेहमीच प्रार्थना करीत आहोत. आजही आमची प्रार्थना आहे आमच्या देशात शांतता नांदू दे, सुबत्ता नांदू दे. सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीतून आमच्या देशाचं रक्षण कर. देशात शांती नांदू दे दे बापा. आमची प्रार्थना आहे कारण की युद्धजन्य परिस्थिती असताना आम्हा भारतवासियांचं तू प्रत्येकाचं संरक्षण करावं. आमचे मान्य पंतप्रधान, आमचे मान्य मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि या जिल्ह्यात असताना आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासाठी मोठ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येकाचं आपापल्या सेवेप्रती असलेला प्रामाणिकपणा आशीर्वादित कर व प्रत्येकाचं काम हे जनतेच्या कल्याणाचं असं असू दे. ऊन वाढलेलं आहे, वाढत्या उन्हामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्य लाभावं यासाठी दे बापा तुझी कृपा कर. उष्माघाताचं प्रमाण होऊ देऊ नकोस आणि पाणी पुरवठा देखील सुरळीत असू दे जेणेकरून जनजीवन विस्कळीत होणार नाही. सोबत पित्या आम्ही प्रार्थना करतो मंडळीतल्या आजारी प्रियांसाठी. मालतीबाई वळवी आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. चांगलं आरोग्य पित्या तू त्यांना देत आहेस म्हणून आभार मानतो. आम्ही ज्योतिताई नाईक आणि जुलियाना अक्का गायकवाड यांची आठवण करतो. या प्रिय बहिणींना आपलं आरोग्य दे बापा तू देत आहे म्हणून उपकार मानतो.
सुरेश ठाकूर आहेत, आनंदीबाई जयकर, सापाबाई शिंदे आहेत. आमच्या देबापा प्रार्थना या प्रियांना आरोग्य लाभू दे. राजेंद्र बोरा, अरुणा सुतारी, कांता सिस्टर, लताबाई वळवी आणि सोबतच वसंत पाडवी, सौ पाडवी आहेत. या प्रियजनांना आरोग्य दे. जयसिंग वसावे आहेत, श्रीपिडी लावणे, सुवार्ताबाई मसीदास, कामिनाबाई गायकवाड आहेत, अनुसयाबाई गायकवाड आहेत. या प्रियांसाठी आमची प्रार्थना आहे. सोबतच बंधू शंवेल ठाकरे याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. दयाळू दे बापा, त्यांनाही तू आरोग्य दे. प्रिय पित्या, आम्ही नलिनीबाई मोजेस आणि आनंदीबाई पवार यांच्यासाठी आठवण करतो. वयवर्ष दे बापा जास्त आहे. या प्रियांना आरोग्य तू दे, तुझी कृपा दे. आणि पिकलेले केस हा शोभेचा मुकुट आहे, कारण की प्रभू असे वृद्ध प्रियजन घरात असणं हा कुटुंबासाठी आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच दे बापा, मंडळीतल्या या वडील प्रियजनांना तुझी कृपा दे. सोबतच आम्ही सुशी अक्कांची आठवण करतो. सुशी अक्कांना चांगलं आरोग्य दे. पद्माबाई साळवे आहेत, दुर्गाबाई वळवी आणि कौशल्यबाई सोनेरी यांची आठवण करतो. आम्ही लवणे आंटी, चांदेकर सिस्टर यांच्यासाठी देखील मागतो. चांदेकर सिस्टरांना दे बापा आपलं आरोग्य दे, त्यांना आपली कृपा तू पुरीव. सोबतच दे बापा, आम्ही शिंपी सिस्टरांसाठीही प्रार्थना करतो, त्यांना तू आरोग्य दे. आम्ही यमुनाबाई वळवी यांची आठवण करतो. दे बापा, अर्धांगवायूच्या ह्या झटक्यामध्ये तू त्यांना आपलं आरोग्य द्यावं. वयवर्ष पुष्कळ आहेत दे बापा, आणि या वृद्धापकाळामध्ये या वेदना सहन करणं अवघड आहे. परंतु दे बापा, आमच्या मंडळीतल्या या वडील प्रियजनांना तू आरोग्य द्यावं म्हणून विश्वासाने प्रार्थना करतो. दयाळू पित्या, आम्ही प्रार्थना करतो सुरेश जांभेलसाई यांच्या डोळ्याच्या झालेल्या ऑपरेशनसाठी. त्यांना जे दृष्टीदान तू दिलंस त्यासाठी आभार मानतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो चांगलं आरोग्य त्यांना असू दे. सोबत विश्वास पाडवी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू, व्हायरलच्या या इन्फेक्शनमध्ये त्यांना लवकर आरोग्य द्यावं असं तू कर. प्रिय पित्या, मागील सप्ताहामध्ये आम्ही दुःखित अंतकरणाने तुझ्या चरणापाशी येऊन सांत्वन मागतो आणि एकमेकांना तुझ्या पवित्र वचनाने धीर देतो, कारण की तुझं वचन म्हणतं की जो मजवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ही सार्वकालिक जीवनाची आशा आहे. म्हणून दे बापा, आम्ही कालू परिवारासाठी प्रार्थना करतो. संजोग कालू यांच्या जाण्याने जी पोकळी कुटुंबामध्ये निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. मंजू संजोग कालू यांच्या पश्चात त्याची पत्नी, लेकरं आणि कुटुंबीय, आप्त नातेवाईक सगळ्यांचं तू समाधान कर. सोबतच दे बापा, कालच्या दिवशी नाथानी कुटुंबियांवरती जो दुःखाचा प्रसंग झाला त्यामध्ये आम्ही प्रभाबाई नाथानी यांच्या जाण्याने कुटुंबियांना तू सांत्वन दे, समाधान दे. नाथानी सर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला, प्रिय भाऊ लोक, बहिणी आणि जावई सुना, नातवंड सगळ्यांना दे बापा तू धीर दे. आणि मंडळी म्हणून दे बापा, आम्ही दुःखित परिवारांसाठी तुझ्याकडे कृपा मागतो. सोबतच 2 आठवड्यापूर्वी मंगलाबाई जेकब मोजेस यांना प्रभू तू आज्ञा केली. त्यांच्या पश्चात बंधू स्वप्नील यांचं तू सहाय्य कर व मोजेस कुटुंबियांनाही तू धीर दे, समाधान दे. आणि दे बापा, ह्या दुःखित प्रसंगांमध्ये या परिवारांना तुझ्या हाती देतो, कारण की मंडळी म्हणून एकमेकांची ओझी वहा असं तुझं वचन म्हणतं. एकमेकांवर प्रीती करीत दे बापा आम्ही प्रार्थना करतो. या सर्व कुटुंबियांना धीर दे, समाधान दे, कारण आपल्या घरातून कोणी निघून जाणं ही काही साधी गोष्ट नव्हे. मनुष्य स्वभावामध्ये ती कठीण वाटती, परंतु आत्मिक स्वभावामध्ये आम्हाला ह्याची आशा आहे की आता ते आमच्या पित्याच्या उराजवळ आहे, कारण की सुख लोकामध्ये ते आहे. आणि ज्या वेळेला ख्रिस्त येईल त्यावेळेला आमचे प्रियजन आम्हाला पुन्हा भेटतील व आम्ही त्यांना भेटू. एक नवं शरीर तू देशील. आणि म्हणूनच दे बापा, या सर्व दुःखित परिवारांना तुझ्या हाती देतो आणि तुझ्या सांत्वनाची कृपा मागतो. आम्ही डॉक्टर सॅम्युएल यांच्यासाठी आभार मानतो. दे बापा, त्यांचं इंटर्नशिप आशीर्वादित करून आता पुढील त्यांची जॉईनिंग आशीर्वादाची अशी होऊ दे. मागील सप्ताहात त्यांचा जन्मदिवस झाला, त्यासाठीही आम्ही आभार मानतो व प्रार्थना करतो. आमच्या समाजातून एक चांगला डॉक्टर निर्माण होऊन अनेक रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर सॅम्युएल गावित याला दे बापा तुझी कृपा आणि अनुग्रह दे. आम्ही रोमिका बाळासाठी प्रार्थना करतो. या छोट्या बालिकेला टायफॉइडच्या आजारामध्ये तुझी कृपा आणि अनुग्रह तू पुरवित आहे, चांगला आरोग्य देत आहे, म्हणून आम्ही आभार मानतो. प्रार्थना करतो तिच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. सोबतच मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहे परंतु नाव सांगू शकले नाही अशांचीही आम्ही आठवण करतो आणि प्रार्थना करतो. सगळ्यांचं तू समाधान कर, सगळ्यांना तू चांगलं आरोग्य दे. आज जागतिक महिला दिनाचं महत्त्व जाणीत दे बापा. मंडळीतील माता भगिनींसाठी आमची प्रार्थना आहे दे बापा. त्यांचं मंडळीप्रती, कुटुंबाप्रती दुहेरी जबाबदारी आहे आणि सोबतच आपल्या सेवा कार्याप्रती त्यांच्या जबाबदाऱ्या आशीर्वादित कर.
देवबापा, आम्ही त्यांना तुझ्या चरणापाशी ठेवतो, प्रार्थनेमध्ये आठवण करतो. या प्रियजनांचं सेवा कार्य आशीर्वादित कर आणि सोबतच महिला मंडळासाठी देखील आम्ही उपकार मानतो, कारण की देवबापा महिला मंडळाचं सेवा कार्य नाताळाच्या दिवसातच नव्हे तर वर्षभर देवबापा आम्ही पाहत आहोत. आणि हे त्यांचं सेवा कार्य अध्ययन करण्याच्या द्वारे, एकमेकांना आजारी घटनांना भेटी देण्याच्या द्वारे आणि प्रार्थनेच्या द्वारे देवबापा या प्रिय महिला मंडळाचं सेवा कार्य आशीर्वादित असं कर. गीत गायनाचं जे दान तू त्यांना दिलं त्यासाठी आम्ही उपकार मानतो. एवढंच नव्हे तर देवबापा, आमच्याकडे झालेल्या सर्व महिला मिशनऱ्यांची ज्या वेळेला आम्ही आठवण करतो, आम्ही देवबापा मिलिंदताई आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक ज्या महिला आहेत, जसं की जोसेफन पीटरसन आहेत, आता परमेश्वर पित्या सगळ्यांची नावं घेणं जरी अशक्य असलं तरी परमेश्वरा तू त्यांना जाणतोस. त्यांचं सेवा कार्य तुझ्या वहीमध्ये नमूद केलेलं आहे, ह्याचा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणूनच देवबापा, या सर्व प्रियजनांच्या सेवा कार्याला आदर्श मानून महिला मंडळाचं होणारं सेवा कार्य आशीर्वादित कर. सोबत देवबापा, आज आम्ही पवित्र वचन देखील ऐकणार आहोत. होणाऱ्या वचनाची सेवा आशीर्वादित कर व दुपारून दुःखित कुटुंबांना सांत्वन देऊन अखेरचा निरोप आणि मयतविधीचाही कार्य आहे. दिवसभरामध्ये बाप्तिस्मा वर्ग देखील आहे. असे सर्व कार्य आजच्या दिवसभराचे देवबापा तू आशीर्वादित कर व आजच्या भक्तीमध्ये नव्याने तू आमची भेट घे. पुन्हा एक वार देवबापा, ह्या सर्व विनंत्या, ह्या सर्व प्रार्थना आणि ह्या सर्व रदबदल्या तुझ्या समोर आम्ही सादर करतो. तू सहाय्य कर. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आपण दान घेऊया. दानार्पणासाठी महिला मंडळ पुढे येईल आणि गीत गायनाची सेवा करेन. महिला मंडळ गीत गायनाची सेवा करीत असताना आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मंडळीमध्ये गीत गायनाची सेवा महिला मंडळाकडून होणार आहे.
टाळ्या वाजवा आपण त्यांच्या सेवा कार्यासाठी. महिला मंडळाचं मी अभिनंदन करतो. अतिशय सुमधुर गीत प्रभूच्या गौरवासाठी आपण गायलं. प्रियांनो, या दानार्पणासोबत जर कोणाचे वाढदिवस आहे तर कृपा करून सुचवा, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. मंडळीच्या यादीनुसार आज अनुराग संतोष बळवी आणि रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने शुभेच्छा देतो. सोमवारी गिदोन राजेश गावित, मंगळवारी विजय रुवेल गारदी, भूषण त्रिभुवन, बुधवारी स्वप्नील जेकब मोजेस, विनम्र चोपडे, रुबेन लवणे, श्री रमेश डुरा गावित, गुरुवारी श्री सुरेंद्र आर पाडवी, वैशाली भिवसन नाईक, प्रणित राहुल वळवी, शुक्रवारी आशिष आत्माराम वळवी, रीमा सुभाष वळवी, संदीप वळवी, हितेश मुकेश वळवी, लताबाई प्रभाकर वळवी आणि रेचल फिलिप पठारे. सोबतच शनिवारी अमित आनंद पटेल आणि सुरेश बापजी गावित सर या प्रियजनांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. सन्माननीय पठारे पाळक साहेबांना प्रार्थना करण्याची विनंती करणार आहे. सोबतच वाढदिवसानिमित्ताने रुबेन लवणे यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. रेचल फिलिप पठारे हिच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे. सुरेश बी गावित सर यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. वेलांती कोतक यांच्याकडून दशमांश, सुनीता मनोज वळवी यांच्याकडून दशमांश आहे. साहिल मार्गे याच्याकडून दशमांश आहे. सखुबाई अशोक नाईक यांच्याकडून डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असा दशमांश आहे, तो प्रभूच्या भांडारात टाकतो. सोबतच श्री आकुसिंग नरसी वसावे यांच्याकडून फेब्रुवारी महिन्याचा दशमांश आहे. प्रज्योत प्रशांत वळवी वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याकडून उपकार स्तुतीचं आणि वाढदिवसानिमित्ताचं दान आहे, ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच डॉक्टर किसन पावरा यांच्या भावाचं सुरत या ठिकाणी मानेच्या मणक्याचं एक छोटंसं ऑपरेशन होतं आणि ते यशस्वी रीतीने झालं. त्यासाठी डॉक्टर किसन पावरा सरांनी उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे. सोबतच डॉक्टर राजेश गेमू वसावे यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करतो. सर्व वाढदिवस व सर्व उपकार स्तुती, दशमांश आणि वर्गणीसाठी आदरणीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब, कृपा करून आपण पुढे या व प्रार्थना करा. प्रार्थना करू आपण. देवबापा, आज आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देत, तुझी स्तुती, प्रशंसा, जय जयकार करत तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होऊन तुला उंचावितो, स्तवितो, कारण तू स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. आज आम्ही तुझे आभार मानतो या पवित्र दिनाबद्दल. या पवित्र दिनाची महती आम्ही त्या गीतांच्याद्वारे गायलेली आहे. कारण प्रभू, या दिनी तू जे जे कार्य केलेलं आहे त्या सर्व कार्यांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आज आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू सर्व जगाचा स्वामी आणि मालक आहे. तो आम्हा सर्वांचा निर्माण करता देव आहे, म्हणून आम्ही निर्मिती म्हणून तुझी स्तुती, प्रशंसा करतो. प्रभू, आज सकाळी ह्या भक्तीमध्ये ही जी आराधना तुला अर्पण केलेली आहे ती तू मान्य केलीस, तुझे आभार मानतो. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देखील आम्ही आमच्या सर्व या विश्वातील महिलांसाठी प्रार्थना करतो, कारण प्रभू, ही तुझी निर्मिती आहे आणि स्त्री आणि पुरुष या सर्वांना तू निर्माण केलेलं आहे. तू सर्वांना समानतेने वागवतोस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमची प्रार्थना आहे, या दिनानिमित्ताने सर्व महिलांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की आज या कार्यक्रमामध्ये तुझी समक्षता असू दे. या मंदिरामध्ये प्रभू, ही भक्ती आराधना आम्ही करत असताना तुझ्यासमोर आम्ही रिक्त हस्ते येऊ नये म्हणून जे दान तुला अर्पण केलेलं आहे त्या सर्व दानांचा तू स्वीकार कर. आणि प्रभू, ज्यांनी दिलेला आहे उपकार स्तुती, ज्यांच्या जीवनामध्ये तू कार्य केलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, त्या सर्व प्रियांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. फक्त प्रभू, आम्ही पैसे देऊन तुझी स्तुती केल्याने एवढंच नव्हे, परंतु आमच्या ओठांचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला अर्पण करून आम्ही तुझे आभार मानू शकतो. देवापा, आम्ही प्रार्थना करतो, ज्यांनी आपला दशांश
नियमित तुझ्या भांडारामध्ये आणलेला आहे त्या सर्व प्रियांना आशीर्वाद दे. तुझ्या वचनामध्ये तू देव केलेले आशीर्वाद आकाश कपाटे उघडून पुरून उरेल एवढा आशीर्वाद मी देतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. आणि प्रभू त्याचा अनुभव आम्हा सर्वांना तू दिलेला आहे. तुझा आभार मानतो. तरी आमची प्रार्थना आहे की तुला दिल्याने आम्हाला काही कमी पडत नाही, तर ते अधिक वाढत जातं याची प्रचिती सर्वांना येऊ दे. म्हणून प्रभू हे सर्व दानार्पण आम्ही तुझ्या चरणापाशी अर्पण करतो, ते तू स्वीकार आणि त्याला तू आशीर्वादित कर. ज्या प्रियांनी दिलेला आहे त्यांनाही तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनात त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू सदैव तुझा अनंत आशीर्वाद दे. आज आम्ही प्रार्थना करतो या जागतिक महिला दिनानिमित्ताने जे वचन आमच्याकडे येणार आहे ते आमच्यासाठी आत्मा आणि जीवन असं होते. आणि या वचनाच्या द्वारे देखील तू आम्हाला आत्मिक लाभ मिळू दे आणि आशीर्वाद दे. प्रभू या सप्ताहामध्ये ज्या प्रियांचे जन्मदिवस आहे आम्ही या सर्वांना तुझ्या समोर आणतो. त्यांना तू मागील वर्षभर सांभाळलं, आरोग्य दिलं. या सर्व तुझ्या अनुग्रहाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो अनुराग संतोष वळवे, रेव्हरंड सुनील लोंढे, गिदोन राजेश गावित, विजय रुगवेल गारदे, भूषण त्रिभुवन, स्वप्नील जेकब मोजेस, विनम्र चोपडे, रुबेन लवणे, रमेश नुरा गावित, सुरेंद्र पाडवी, वैशाली भीवसेन नाईक, प्रणित राहुल वळवी, आशिष आत्माराम वळवी, रीमा सुभाष वळवी, संदीप वळवी, हितेश मुकेश वळवी, लताबाई प्रभाकर वळवी, रेचल फिलिप पठारे, अमित आनंद पटेल, सुरेश बाबजी गावित. या सर्व प्रियांना तू जाणतोस, ओळखतोस आणि या सर्वांवर तू प्रेम करतोस. तुझा आभार मानतो. म्हणून प्रभू हा जन्मदिन या सर्व प्रियांच्या जीवनामध्ये तू आनंदाचा, आशीर्वादाचा होऊ दे आणि या वर्षामध्ये तू त्यांचा हात धरून चालव. त्यांना भरपूर आरोग्य दे, आशीर्वाद दे आणि त्या सर्वांच्या जीवनाचं तू कल्याण कर. आम्ही पुन्हा एक वार तुला धन्यवाद देतो आजच्या भक्ती आराधनेबद्दल. या दानार्पणासोबत आम्ही आमचं जीवन तुला अर्पण करतो. तू आमचाही स्वीकार कर. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. या सप्ताहासाठी सूचना आहे त्या येण्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 10:30 या वेळामध्ये सकाळचं जे मनन चिंतन आहे ते चर्चमध्ये घेतलं जाईल. सोबतच फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूबवर देखील असेल. बुधवारी महिला मंडळाची जी सभा आहे ती सायंकाळी 4 वाजता चर्चमध्ये घेण्यात येईल. शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघाची सभा चर्चमध्ये घेण्यात येईल. आज सायंकाळी 5 वाजता बाप्तिस्म्याचा जो वर्ग आहे तो चर्चमध्ये घेण्यात येईल. आज वर्ग क्रमांक 8 आहे. आजचा विषय आहे तारण आणि आजचे शिक्षक आहेत रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब. सोबतच येत्या रविवारी दिनांक 15 मार्च 2026 रोजी वचनाची जी सेवा आहे ती रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे करतील. या महत्त्वपूर्ण सूचना मंडळीसाठी आहे. प्रियांनो, देवाच्या पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी पुन्हा एक वार एक गीत परमेश्वराच्या गौरवासाठी आपण महिला मंडळाकडून ऐकूया आणि प्रभूची स्तुती त्यांच्यासोबत या गीताद्वारे करूया. म्हणून मी पुन्हा एक वार महिला मंडळ आपणाला सांगतो की कृपा करून आपण पुढे या व गीत गायनाची आपण सेवा करा.
वाजवू, परमेश्वराला धन्यवाद देऊ आणि महिला मंडळाची ही गीत गायनाची सेवा प्रभुदेव बाप आशीर्वादित करो. प्रियजन हो, आज जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरामध्ये केला जात आहे, साजरा केला जात आहे. क्लेरा झेटकिन या महिलेने 19व्या शतकात याची सुरुवात केली व महिलांना समान हक्क मिळावा, समान अधिकार मिळावा यासाठी तो सुरू करण्यात आलेला होता आणि तोच प्रघात आज जगभर आहे. परंतु सेवा कार्याचं सन्मान करणं हे कर्तव्य समजत आपण जगभरात त्याचं महत्त्व जाणत आहोत आणि म्हणून आज आपणा सगळ्यांचं लक्ष एका अशा महिलेच्या जीवनाकडे मी लावू इच्छितो की जिने केवळ स्वतःचं नव्हे तर पूर्ण राष्ट्राचं कल्याण केलं आणि ती महिला म्हणजे एस्तेर. कृपा करून एस्तेरचं पुस्तक काढू. यावेळेला संडे स्कूलचे विद्यार्थी आपल्या शिक्षकांसोबत संडे स्कूलसाठी जाऊ शकता किंवा जर आपण इथंच असाल तर कृपा करून आपण चर्चमध्ये आजच्या उपासनेत सहभागी व्हा. एस्तेरच्या पुस्तकाकडे जर आपण पाहिलं तर या पुस्तकामध्ये आम्हाला 10 अध्याय पाहायला मिळतात आणि या 10 अध्यायांना जर आपण वाचन केलं तर एक फार मोठा गौरवी इतिहास आम्हाला पाहायला मिळतो. कारण की पहा, ही जी घटना आहे ही घटना केवळ प्रसंग नाही आहे, तर या घटनेच्या मागे संपूर्ण यहुदी राष्ट्राला परमेश्वराने वाचवलं आणि परमेश्वराचं मोठं सेवा कार्य त्यांच्याद्वारे झालं. आता एस्तेरबद्दल आम्ही ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला पहिल्या अध्यायापासूनच आम्हाला सर्व गोष्टी बारकाईने लक्षात येतात की अहश्वेरोश राजाची आज्ञा होती आणि वस्ती राणी जी आहे ती राजपदावरून जाते आणि तिच्या जागेवरती एका कुमारिकेचा राणी म्हणून शोध करण्यात येतो आणि एस्तेर ही अनाथ असलेली मुलगी जिला आई वडील नाहीत, काकांनी तिचा सांभाळ केलेला आहे आणि काका तिचा सांभाळ करून तिला सांभाळत असताना परमेश्वर तिची निवड करतो आणि त्या साम्राज्याची राणी होण्यासाठी परमेश्वर तिला निवडतो आणि मर्दखया जो तिचा काका त्याचं हे सेवा कार्य प्रभू आशीर्वादित करतो. नंतर असं होतं की त्याच राज्यकारभारामध्ये हामान नावाचा एक अधिकारी आम्हाला दिसतो की जो संपूर्ण यहुदी लोकांना संपून टाकावं असा कट करतो. सोबतच मर्दखया जो एस्तेरीचा काका आहे त्यालाही त्यांना संपवायचं असतं. परंतु परिस्थिती उलटी होते आणि हाच हामान ज्या खांबावरती मर्दखयाला लटकवण्याचा प्रयत्न करतो त्याच खांबी जातो. परंतु असं सगळं करत असताना त्याने यहुदी लोकांना नाश करावा, संपून टाकावं असं एक पत्रक तयार करून संपूर्ण राज्यभरामध्ये फिरवलेलं असतं. आता हे पत्रक रद्द व्हावं म्हणून एस्तेर उपवास प्रार्थना करते आणि राजासमोर जाऊन विनंती करते आणि तिची विनंती मान्य होते व संपूर्ण इस्रायली लोकांचं किंवा यहुदी लोकांचं परमेश्वर कल्याण करतो, त्यांचा नाश होऊ देत नाही आणि पुरीम नावाचा सण हे लोक साजरा करतात. एकंदर पाहता या 10 अध्यायांचा सारांश या पद्धतीचा आहे. प्रियांनो, महिलांची सेवा ही केवळ कौटुंबिक नाही आहे तर ती समाजाप्रती पण आहे आणि ही सेवा केवळ समाजाप्रती पण नसून आत्मिक रीतीने जर ती केली तर ती संपूर्ण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श आहे. कारण की एस्तेर राणीचं जे पुस्तक झालं ते एजरा नेहम्या ह्यांच्या काळाच्याच दरम्यान आहे. कारण की इसवी सन पूर्व 486 ते 465 अहश्वेरोश राजा कारकिर्दीमध्ये आम्हाला दिसतो आणि त्याच्यानंतर इसवी सन 458 या कारामध्ये अर्थशहस्त्र हा राजा दिसतो आणि अर्थशहस्त्र राजामध्ये एजरा आणि नेहम्या ह्या दोघांनी काम केलं. याचा अर्थ हे जे पुस्तक आहे म्हणजे ही एस्तेरची जी कथा आहे ती कथा आम्हाला हेच सांगते की काळ वेगळे असू शकतात, राजे वेगळे असू शकतात, परंतु देवाची योजना वेगळी असू शकत नाही. कधी कधी पवित्र शास्त्र वाचत असताना ऐतिहासिक जर पुरावे आपण पाहिले तर एजरा नेहम्या ह्यांच्या काळामध्ये यरुशलेमेमध्ये ते लोक आले, त्यांनी यरुशलेमेचं मंदिर बांधलं, तरी पण काही लोक पर्शियन साम्राज्यामध्ये राहून गेले होते, पारसाच्या राजाकडे राहून गेले होते आणि तेव्हा ही एस्तेरीची घटना घडली. बघा पवित्र शास्त्र कसं जुळून येतं नाही का. एजरा आणि नेहम्या यांनी यरुशलेमेचा कोड बांधण्यासाठी प्रयत्न केला. नेहम्याने येऊन कोड बांधला. एजरा आला, एजराने लोकांची बांधणी केली, लोकांना देवाचं वचन शिकवलं आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा यहुदी लोकांना संपून टाकावं असा विचार होता आणि त्यावेळेला देवाने
एका ह्या महिलेची निवड केली आणि त्या महिलेच्या द्वारे फार सुंदरसं सेवा कार्य करून घेतलं. तर ह्या सगळ्यांकडे बघत असता एस्तेर या नावाचा अर्थ होतो तारा, स्टार. एस्तेर हे पर्शियन नाव आहे. तिचं जे हिब्रू नाव होतं ते आहे हदसा, आणि हदसा ह्या नावाचा अर्थ होतो तो म्हणजे राणी किंवा देवाने निवडलेली असा. आणि म्हणूनच एस्तेर जिला परमेश्वराने निवडलं होतं, ताऱ्यासारखं परमेश्वराने तिला चमकवलं आणि तिच्या जीवनातून एक सुंदरशी साक्ष दिली. पहिली गोष्ट आपण एस्तेरच्या जीवनातून शिकणार आहोत ती 2 अध्यायाच्या 7व्या वचनात आहे. पहा, एस्तेरचं पुस्तक आणि 2 अध्यायाचं 7वं वचन. कृपा करून जर आपल्याला जमलं तर रिबीन त्या ठिकाणी ठेवा. 7वं वचन आम्हाला काय शिकवतं ते बघा. ते असं म्हणतं, त्याने आपल्या चुलत्याची कन्या हदसा उर्फ एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दकायाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. पहिली गोष्ट आम्हाला ह्या एस्तेरीकडून शिकता येते ती म्हणजे देव एका साधारण महिलेला अतिउच्च स्थानावरती घेऊन जाऊ शकतो. देव तुम्हाला आणि मला आपल्याला साधारण समजत नाही. देव तुम्हाला आणि मला एका अतिउच्च पदासाठी आणि एका अतिउच्च कामगिरीसाठी निवडतो, हे आम्ही या ठिकाणी पाहतो. बघा तिची परिस्थिती काय आहे. या 7व्या वचनामध्ये स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे की तिचे चुलता म्हणजे तिचा काका, तिच्या काकाने तिला मुलीसारखं सांभाळलेलं आहे. का सांभाळलं तर तिचे आई वडील नाही आहेत. कदाचित ज्या वेळेला एज्रा आणि नेहम्याचा काळ झाला त्या काळामध्ये ते संपलेले असावे आणि म्हणूनच काकाने तिचा सांभाळ केला, प्रतिपाळ केला आणि अशा परिस्थितीमध्ये ती या साम्राज्याची राणीच होते, जी अनाथ आहे, जिला आधार नाही आहे, जिला आईवडिलांचं प्रेम मिळालेलं नाही आहे. आता काकू होती की नाही असा इथे उल्लेख नाही आहे, परंतु फक्त मर्दखयाचा उल्लेख आहे. तर कदाचित नसावी, म्हणजे आईचं प्रेम तिला मिळालेलं नव्हतं आणि आईचं प्रेम मिळालेलं नसतानाही ती आपल्या काकाशी, आपल्या समाजाशी आणि आपल्या देवाशी प्रामाणिक असल्याचं आम्हाला दिसून येतं. सद्य परिस्थिती तिच्या जीवनामध्ये फार विपरीत होती, कठीण होती, परंतु देवाच्या योजनेचा तो एक भाग होता. देवाने तिला उंच केलं आणि देवाने तिचं जीवन कल्याणदायक केलं. एस्तेरला तिच्या काकाने सांभाळलं आणि राणी होण्यापर्यंतचा प्रवास हा पूर्ण वचनात आम्हाला दिसतं. प्रियांनो, देव तुम्हाला आणि मला, आणि विशेषतः आज महिला मंडळाचा दिवस असल्या कारणाने किंवा जागतिक महिला दिनाचा दिवस असल्या कारणाने तुम्हाला मी एक प्रोत्साहन देऊ इच्छितो. देवाच्या या वचनातून सांगू इच्छितो की देव तुम्हाला साधारण समजत नाही. एका अतिउच्च कामगिरीसाठी देव तुम्हाला निवडत असतो. मग जर कामगिरीसाठी निवडतो किंवा देव एखादी मोठी जबाबदारी देतो तर अशी जबाबदारी सांभाळत असताना धैर्य ठेवा, भीती बाळगू नका. कारण की बघा, ती राजासमोर जाते आणि राजाला आपल्या लोकांना सोडण्यासाठी किंवा जी पत्रक दिलेलं आहे ते परत घेण्यासाठी विनंती करते. आणि ही गोष्ट करणं फार कठीण होतं, कारण राजाने न बोलवता जर राजासमोर गेलं तर मरणदंडाची शिक्षा होती. तरी पण तिने ती सहन केली. देव तुम्हाला साधारण समजत नाही. एका अतिउच्च कार्यासाठी देव तुम्हाला नेमतो, निवडतो, परंतु ते सगळं करत असताना तुमच्या स्वतःमध्ये धैर्य असलं पाहिजे. जर तुमच्यामध्ये धैर्य नसलं तर त्या धैर्याचा परिणाम हा विकृत होऊ शकतो. जर आपण स्वतः भित्रेपणाने जीवन जगत असलो तर त्याचा परिणाम आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या समाजावरती होऊ शकतो. आणि म्हणूनच आम्हाला देवाने सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, भयाचा नाही. देवाचं वचन म्हणतं की त्याने आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. प्रियांनो, देवाच्या या वचनातून हे प्रोत्साहन आपण घेऊया की देव निवडतो त्यावेळेला तो जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी पेलवण्यासाठी आम्ही नेहमी तयार असलं पाहिजे. आणि केवळ एस्तेरीलाच निवडलं असं नाही. पवित्र शास्त्र वाचून बघा. पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांना देवाने निवडलं, ज्या साधारण होत्या. उदाहरणार्थ दबोरा. जर तुम्ही शास्त्रेचं पुस्तक वाचाल तर त्या ठिकाणी दबोरा आम्हाला दिसते. आणि दबोरा ही एक संदेष्टी होती आणि ती संदेष्टी असताना संपूर्ण इस्रायली लोकांना ती जमवत असे. आणि आता पुढे काय करायचं आहे, पुढची युद्धनीती काय असणार आहे,
किंवा कोणत्या समूहाने काय करायचंय ह्याचं सगळं प्लॅनिंग ही दबोरा देत होती. ती एक न्यायाधीश होती. आता त्या काळामध्ये इस्रायली लोकांची 5 लाखापेक्षा जास्त असलेली प्रजा एवढ्या सगळ्यांना सांभाळण्याचं काम कोण करत आहे? ही दबोरा, म्हणजे एक स्त्री. म्हणून साधारण स्वतःला समजू नका. साधारण लोकांच्या द्वारे देव त्याचं मोठं कार्य करत असतो. थोडंसं अजून जर तुम्ही पुढे गेलात तर येशू ख्रिस्ताच्या आईकडे म्हणजे मरियेकडे बघा. मरिया उच्च कुलीन होती का? मोठ्या कुळातून आलेली होती का? मोठ्या राजघराण्यातून आलेली होती का? नाही. मरिया एक साधारण स्त्री होती, जी प्रार्थनाशील होती, प्रभूचं भय बाळगून जीवत होती. आणि प्रभूचं भय बाळगून जीवन जगत असताना तिच्या पोटी जगाचा उद्धारक जन्माला आला. तिच्या पोटी तारणारा जगात आला. आणि पुन्हा आपल्याला हेच सांगतो की ती एक साधारण आहे, परंतु त्या साधारण स्त्रीला देवाने एक अतिउच्च स्थान दिलं, एक जबाबदारी तिला दिली. परंतु ती जबाबदारी पाडण्यासाठी तिला धैर्य असणं गरजेचं होतं. आणि मरियेने धैर्य बाळगले. ती म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगतात त्याप्रमाणे मला हो. आणि समाजामध्ये केवळ वाग्दान झालेलं असताना, मागणी झालेली असताना तुला पुत्र प्राप्ती होईल हे देवाचं वचन तिला होतं. देवदूताने तिला सांगितलं. आणि एका साधारण स्त्रीला देवाने असाधारण असं महत्व प्राप्त करून दिलं. मोशेची आई योखबेद, तिचा उल्लेख आहे पवित्र शास्त्रात. काय परिस्थिती असेल बघा. ते जे होते ते लेवी वंशातून होते. लेवी वंशातली ती एक साधारण महिला. आणि ज्या वेळेला मोशेचा जन्म झाला त्यावेळेला राजाचं फरमान होतं की सर्व लेकरं मारून टाकायची आहेत. 2 वर्षपर्यंत त्या बाळकाचा तिने सांभाळ केला. आणि शेवटी तो पेटारा तिने बनवून पाण्यामध्ये सोडला. प्रियांनो, देव असाधारण कार्य तुमच्याकडून करून घेण्यासाठी तयार आहे. गरज आहे ती तुम्ही घाबरू नका. धैर्य आपल्या जबाबदारीमध्ये ठेवा. साधारण परमेश्वर उंच करत असतो. साध्या महिला होत्या यांचं काही राजकीय वर्चस्व नव्हतं. यांच्याकडे कसल्याही प्रकारचं सामर्थ्य असं नव्हतं. परंतु देवाने ते त्यांना दिलं आणि त्यांच्या जीवनाद्वारे देवाचं गौरव त्यांनी करून घेतलं. म्हणूनच आपण देखील साधारण जरी असाल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव तुम्हाला अतिउच्च करतो. आता हे स्त्रीचंच बघा ना, तिच्या काकाने सांभाळ केलेला आहे. कसल्याही प्रकारचं म्हणजे तिच्या जीवनामध्ये इतर गोष्टी आम्हाला पाहायला मिळत नाही. आईबाप मेलेले आहेत आणि मेल्यानंतर पासून मर्दखायाने तिला सांभाळलेलं आहे. किती काळापासून ते मेलेले आहेत? बालपणापासून आहेत का? ह्याचा उल्लेख नाही आहे. परंतु त्याने ते केलं. साधारण पण देवाने उंच केलं. ती एक अशी मुलगी किंवा अशी स्त्री आम्हाला दिसते की जिने आपलं सर्वस्व परमेश्वरावरती सोपवून आपलं जीवन देवाला दिलं होतं. मग प्रियांनो, आज स्वतःला साधारण समजू नका. देव तुम्हालाही अतिउच्च पद देण्यासाठी तयार आहे. देव तुमच्याकडून अतिउच्च सेवा करून घेण्यासाठी तयार आहे. काही उदाहरणं बघा पवित्र शास्त्रामध्ये, जसं की योसेफ हा फारो राजाच्या काळामध्ये होता. योसेफाने संपूर्ण साम्राज्यामध्ये 7 वर्ष दुष्काळाचा काळ पडलेला असताना एवढ्या सगळ्या दुष्काळामध्ये सगळ्या लोकांना अन्न दिलं. देवाने एका अतिउच्च कार्यासाठी त्याला नेमलं. योसेफ तर साधारण होता. आपले भाऊ मेंढरं चारायला गेले त्यावेळेला जाऊन जेवण देणारा त्यांना होता. आपल्या घरच्यांचा सगळ्यात लहान आणि घरच्यांची काळजी घेणारा, घरात लहान होता, साधारण होता. परंतु किती मोठं सेवा कार्य त्याच्याकडून झालं नाही का? सर्व जगाला अन्न पाण्याची व्यवस्था दुष्काळाच्या काळात त्याच्याकडून झाली. मोशे आपल्या घरामध्ये 3रा माळ होता, घरात लहान होता. आरोन आणि मिरियाम मोठे होते, घरात लहान होता. तरी पण त्या दोघांना न निवडता परमेश्वराने सुटका करण्यासाठी, इस्रायली लोकांना बाहेर काढून आणण्यासाठी मोशेला निवडलं. साधारण बाळक होतं, परंतु देवाने मिस्री विद्या त्याला शिकवल्या. फारोच्या राजघराण्यामध्ये 40 वर्षाचा काळ त्याला राहता आलं. सांगायचं तात्पर्य हेच की देव साधारण लोकांना निवडतो आणि मोठं कार्य त्यांच्याकडून करून घेतो. दावीद राजा कोण होता? मेंढपाळ होता. तो विणा वाजवीत असे. त्याचे भाऊ त्याच्यापेक्षा मोठे होते. आणि ज्या वेळेला शमूएल जातो आणि बघतो त्यावेळेला त्याला असं दिसून येतं की हा तर सुकुमार आहे. परंतु परमेश्वराने त्याला निवडलेला आहे. म्हणून प्रियांनो, मेंढपाळालाही देव एक मोठा राजा करतो आणि त्याच्याकडून जी स्तोत्र लिहिली ती स्तोत्र आपण वाचतो. म्हणून स्वतःला साधारण कधीच समजू नका. दानियल तरुण होता, एका परकीय साम्राज्यात गेला
आणि त्या साम्राज्याच्या 3 अधिकाऱ्यांपैकी सगळ्यात प्रमुख अधिकारी तो झाला. साधारण तरुण होता, त्याचं काही असं विशेष लिहिलेलं नाही आहे, परंतु देवाने त्याला उंच केलं. म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी साधारण असं स्वतःला समजू नका. एक लक्षात घ्या की देव तुमच्याकडून कार्य करण्यासाठी तयार आहे. बिली ग्रॅहम यांना हेच विचारलं की तुम्ही आज जगभरामध्ये सुवार्थ प्रचाराचं कार्य करतात, तुम्ही खूप मोठे प्रचारक आहात, स्वतःबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या पत्रकाराला उत्तर देताना बिली ग्रॅहम एकच म्हणाले, मी स्वतःला विशेष किंवा मोठं असं समजत नाही. मी स्वतःला सुदान, म्हणजे जे आफ्रिकेचा भाग आहे, सुदानमध्ये सेवा करणारा जो एखादा साधा देवाचा सेवक असेल त्याच्यासारखं मी स्वतःला समजतो आणि देव माझा उपयोग करून घेत आहे एवढंच मला माहिती आहे. मी एक साधारण व्यक्ती आहे. इतक्या मोठ्या प्रचारकाचं असं बोलणं आम्हाला हे दाखवतं की साधारण लोकांकडून देव मोठे कामं करून घेतो. एस्तेर हिच्याकडून तिच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये अडचणी जरी होत्या तरी त्या अडचणीवरती मात करून देवाचं गौरव झालं. थोडंसं आता पुढचं वचन बघा, 4 अध्यायाचं 14वं वचन. 4 अध्याय वचन 14 बघा. तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच, पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल. कशावरून? आता हे मर्दखया जो आहे तो एस्तेरीला सांगत आहे. झालेलं असं आहे, 4 अध्यायापासून जर आपण वाचलं तर यहुदी लोकांचा नाश करावा, त्यांना संपवून टाकावं असं एक पत्रक निघालेलं आहे. वचन 3 बघा. राजाचा हुकूम व फरमान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोचेल तेथे तेथे यहुदी लोकात मोठा विलाप, उपोषण, रडारड चालू झाली, आक्रंदन चालू झालं. का चालू झालं तर त्याचं आम्हाला 3 आणि 4 अध्यायामध्ये असं दिसून येतं की यहुदी लोकांना संपवून टाकावं आणि त्यांची सगळी मालमत्ता लुटून घ्यावी असं राजाकडून फरमान आलेलं होतं. आणि आता हे फरमान रद्द व्हावं यासाठी राणी म्हणून एस्तेर महालामध्ये असताना मर्दखया तिला सांगतो की तू राजासमोर जा आणि राजासमोर जाऊन त्याला विनंती कर की आमच्या लोकांचा बचाव व्हावा. दुसरी गोष्ट एस्तेरच्या जीवनातून शिकतो तो म्हणजे देव प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक महिलेला एक उद्देश देत असतो. देवाने एस्तेरीला एक उद्देश दिला आणि तो उद्देश हा होता की जाऊन लोकांचं कल्याण करावं किंवा लोकांना वाचवावं. आता बघा 11वं वचन बघा 4 अध्यायात. राजाचे सर्व सेवक व राजाच्या सर्व परगण्यातील लोक जाणून आहेत की कोणी पुरुष अगर स्त्री बोलावल्या वाचून आतल्या चौकात राजाकडे गेला तर त्याला अथवा तिला प्राणदंड करावा असा सक्त हुकूम आहे. हुकूम काय होता? राजाने बोलवल्याशिवाय कोणी मध्ये जायचं नाही. आणि जर कोणी गेलं आणि राजाने आपला सोनेरी राजदंड त्याच्यासमोर केला नाही तर त्या व्यक्तीला जीवे मारण्यात यावं. अशी कठीण परिस्थिती आहे. देवाने तिच्यासाठी एक उद्देश ठेवला होता आणि तो उद्देश हा होता राजासमोर जायचं आणि राजासमोर जाऊन आपल्या लोकांना जी संकट आलेली आहे त्या संकटातून बाहेर काढायचं. मग प्रियांनो, तिचा उद्देश होता लोकांना वाचवण्याचा. याच्यासाठी तिने जे केलं ते पुढे मी सांगतो, परंतु जे तिने केलं ते म्हणजे एक उद्देश आपल्या जीवनात ठेवला. मग आज महिला दिनानिमित्ताने तुमच्या मनामध्ये काय उद्देश आहे? आपल्या कुटुंबासाठी काय उद्देश आहे? आपल्या समाजासाठी काय उद्देश आहे? आपल्या मंडळीसाठी काय उद्देश आहे? काहीतरी उद्देश ठरवा. कारण की उद्देश ठरवल्यानंतर आम्हाला चालता येतं किंवा उद्देश ठरवल्यानंतर आम्हाला तशी वाटचाल करता येते. एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की तुमच्या जीवनातले जे उद्देश आहेत ते होकायंत्राप्रमाणे आहेत. होकायंत्र म्हणजे कंपास. जे कंपास किंवा होकायंत्र जहाजामध्ये लावलं जातं. तुम्ही जहाजामध्ये असाल किंवा एखाद्या जंगलामध्ये असाल आणि जर तुमच्याकडे होकायंत्र नाही तर तुम्हाला दिशा समजू शकत नाही. आणि म्हणून जे प्रवासी आहेत, जे जहाजाने प्रवास करतात, ते सर्व प्रवासी आपल्या हातामध्ये कंपास असलेलं घड्याळ वापरतात किंवा प्रत्येक जहाजामध्ये, प्रत्येक विमानामध्ये आणि प्रत्येक जंगलामध्ये ट्रेकिंग करणारा व्यक्ती हातात कंपास किंवा होकायंत्र ठेवतो. आणि हे होकायंत्र उत्तर दिशा दाखवतं. नेहमी त्याची जी सुई आहे ती उत्तर दिशेला दाखवते आणि म्हणूनच मग त्या व्यक्तीला प्रवास करता येतो. तर असं म्हणतात की जर तुमच्या जीवनामध्ये उद्देश नाही तर तुम्ही अशा जहाजामध्ये आहात जे समुद्राच्या मध्यभागी आहे
आणि कुठं जायचं हे समजत नाही. समुद्रामध्ये जर तुम्हाला तुमची दिशा कळली नाही, जंगलामध्ये तुम्ही फसलेला आहात आणि तुम्हाला तुमची दिशा कळली नाही, तर तुम्ही भटकतच राहाल, योग्य मार्गावर कधीच येणार नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये जर उद्देश नाही तर दिवसामागे दिवस जातील, वर्षामागे वर्ष जातील, आपलं वय वाढत जाईल, परंतु आम्हाला आमच्या जीवनाची दिशा समजणार नाही. मग प्रियांनो, या ठिकाणी एस्तेरीला परमेश्वराने तिच्या जीवनाची दिशा दाखवली की तुझी दिशा ही आहे, माझ्या लोकांना वाचव, माझ्या लोकांना सोडव. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अजून अशा महिला आहेत की ज्यांना देवाने एक उद्देश दिला. मरियेला एक उद्देश दिला, येशू ख्रिस्ताचं जन्म देणं, येशू ख्रिस्ताचा प्रतिपाळ करणं, येशू ख्रिस्ताचं बालपण करणं, त्याचं संगोपन करणं, येशू ख्रिस्त ज्या वेळेला सेवा करत आहे त्याच्या सेवेमध्ये मदत करणं, जसं काना गावाच्या लग्नामध्ये, किंवा येशू ख्रिस्त ज्या वेळेला सेवा करत आहे त्यावेळेला अनेक स्त्रिया आपल्या पैशा अडक्याने मदत करत असत. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळलं त्यावेळेला दुरून बघणाऱ्या महिलांमध्ये मरिया देखील आहे. उद्देश होता तिच्या जीवनात की येशू ख्रिस्ताचं पालन करणं, येशू ख्रिस्ताचं पोषण करणं, येशू ख्रिस्ताला मोठं करणं, आणि हा तिच्या जीवनातला उद्देश तिने पूर्ण केला. म्हणून प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उद्देश ठेवा. नोहाच्या जीवनात होता का उद्देश? होता नोहाच्या जीवनात उद्देश. तारू बांधणं हाच त्याचा उद्देश होता. देव त्याच्याशी बोलला की तू तारू बांध, आणि त्याने ते तारू बांधलं. लोक त्याला विचारत होते तू का बांधतोयस? तो त्यांना सावध करत होता की अरे, जलप्रलय येणार आहे, सगळ्यांचा नाश होणार आहे, पश्चाताप करा, देवाकडे वळा. त्याच्या त्या उद्देशाकडे कोणी लक्ष दिलं नाही. थोडंसं जर आपण पुढे गेलात तर अब्रामाला देवाने एक उद्देश दिला, आपलं घर सोड, आपले नातेवाईक सोड, आपलं सगळं सोड, आणि मी सांगेल त्या देशामध्ये म्हणजे कनान देशाकडे तू जा. हा त्याचा उद्देश होता. अब्रामाला म्हटलं की मी तुझी राष्ट्रामध्ये संतती करेन. आकाशातील तारे आणि वाळू जी समुद्रावरील आहे ती कोणाला मोजता येत नाही एवढी मी तुझी अगणित संतती करेन. हा उद्देश देवाने त्याला दिला होता आणि त्या उद्देशावरती त्याने विश्वास ठेवला आणि तो निघाला. पुन्हा जर जुन्या करारातल्या योसेफाची आठवण केली तर दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना अन्न खाऊ घालणं हा उद्देश योसेफाला देवाने दिलेला होता. मोशेला उद्देश दिला होता, माझ्या इस्रायली लोकांना मिस्र देशातून काढ, अरण्यातून त्यांना पार कर आणि कनान नावाच्या देशामध्ये तू त्यांना घेऊन जा. पेत्राला परमेश्वराने उद्देश दिला होता की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. पेत्राला मंडळी रचण्यासाठी किंवा मंडळीचा प्रमुख होण्यासाठी देवाने एक उद्देश दिला होता. संत पौलाला देवाने हा उद्देश दिला होता की तो गावोगावी जात असे, सुवार्ता सांगत असे, मंडळ्या स्थापन करत असे आणि मंडळ्यांमध्ये वडील नेमत असे. आणि म्हणूनच तो तिमोथेला म्हणतो की प्रत्येक मंडळीमध्ये तू वडील नेम, पाळकीय सेवा कर. प्रियांनो, बघा, पवित्र शास्त्रातल्या प्रत्येक चरित्राकडे एक उद्देश आहे. मग आज स्वतःच्या मनाला विचारा की माझ्या जीवनासाठी देवाचा उद्देश काय आहे. जरी आपण गृहिणी असाल तरी हा विचार करा की माझ्या कुटुंबाला सांभाळणं, माझ्या लेकरांना सांभाळणं, माझ्या नातवंडांना देवामध्ये वाढवणं, त्यांना देवाचे गीत गायन करणं, देवाचं वचन शिकवणं, हा माझा उद्देश आहे. पुढे एस्तेरच्या जीवनात जाऊया. 4थ्या अध्यायाचं 16वं वचन बघा. जा, शूशन येथले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपवास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन. असल्या परिस्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. प्रत्येक स्त्रीला परमेश्वर देवबाप एक उद्देश तर देतोच, सोबतच प्रत्येक स्त्रीला परमेश्वर देवबाप एका अतिउच्च कार्याची जबाबदारी देतो आणि उपवास प्रार्थना करण्यासाठी बळ सुद्धा देतो. आता उपवास आणि प्रार्थना हा विषय या दिवसांमध्ये आहे. ज्यांना उपवास करता येतो त्यांनी नक्कीच करावा, ज्यांना करता येत नाही त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा. उपवास करावा किंवा करू नये ही 2 मतं आहेत. आपणासमोर ती 2ही मतं ठेवतो. ज्यांना उपवास करावा असा वाटतो त्यांनी तो करा, ज्यांना करावं असं वाटत नाही त्यांनी प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. कारण पवित्र शास्त्र आम्हाला तसं काही स्पष्ट सांगत नाही की तुम्ही तो केलाच पाहिजे, आणि फक्त 40च दिवस नाही किंवा फक्त ठराविक दिवशी नाही. प्रियांनो, उपवास करणं म्हणजे काय तर मी देवासमोर माझ्या स्वतःचा त्याग करतो. उपवास माझ्या स्वतःला मी नाकारतो आणि देवाचा होतो. अन्न पाण्याचा मी त्याग करतो, देवासमोर मी लीन होतो आणि नम्र होतो. हे दाखवणं म्हणजे उपवास. आणि हे जे उपवास असतात ते आम्हाला देवाजवळ घेऊन जात असतात.
आमचं मन मोकळं करण्यासाठी असतात. आमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या देवासमोर आम्हाला सादर करत असतात. आता बघा, एस्तेर राणीने 3 दिवस आणि 3 रात्र लोकांना काय म्हटलं की तुम्ही खाऊ नका, मीही माझ्या दासींसोबत अन्नोदक सेवना करणार नाही आणि असाच मी उपवास करेन. प्रियांनो, प्रार्थनेमध्ये तत्पर आपण असलं पाहिजे. प्रार्थना या आपण केल्या पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिलं तर 40 दिवस आणि 40 रात्र तो उपवासात होता आणि नंतर देवदूतांनी येऊन त्याची सेवा केली. परंतु उपवासानंतर सैतान येतो आणि त्याची परीक्षा करतो. याचा अर्थ असा नाही की मी खूप उपवास केले, मी खूप प्रार्थना केल्या तर सैतान माझी परीक्षा करणार नाही. तसं नाही प्रियांनो. येशू ख्रिस्त उपवास प्रार्थना करीत आहे आणि जशी उपवास प्रार्थना संपते त्याच घटकेला, त्याच क्षणाला सैतान येऊन त्याची परीक्षा करतो. याचा अर्थ ह्या ज्या क्रिया आहेत ह्या बाह्यतकारी आहे. मनापासून असलं पाहिजे, मनातल्या क्रिया असल्या पाहिजे आणि मनातल्या क्रिया प्रभूकडे आम्हाला नेत असतात. म्हणून प्रियांनो, आम्ही जर दानिएलाचं जीवन बघितलं, 9 अध्याय 3 वचन, कृपा करून रेफरन्स लिहून घ्या, आपण नंतर ते बघू. त्यामध्ये दानिएल उपवास करतो आपल्या लोकांसाठी आणि देवाकडे जातो. एवढंच नव्हे तर एज्राच्या काळामध्ये ज्या वेळेला कोट बांधायचा होता, 8 अध्याय एज्राचा लिहून घ्या, आणि म्हणून त्याने उपवास आणि प्रार्थना केली आणि देवाचं कार्य केलं. म्हणून प्रार्थनेमध्ये आम्ही तत्पर असलं पाहिजे. संत पौल आम्हाला म्हणतो की निरंतर प्रार्थना करा, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. एक वचन आपणा सगळ्यांसाठी वाचू इच्छितो, ते म्हणजे मत्तई 21. कृपा करून आपण पवित्र शास्त्रामध्ये मत्तई 21 हे वचन आणि 22 वचन बघू. मत्तई 21 आणि वचन 22. 21 आणि 22. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. प्रार्थना करा, कारण प्रार्थनेमध्ये विश्वासाने मागेल ते तुम्हाला आणि मला मिळणार आहे. आणि याच मत्तयाच्या 6व्या अध्यायामध्ये जा. आता मत्तई अध्याय 6 मध्ये जा आणि वचन 12 मध्ये जा. आणि जसे तुम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तशी तू आमची ऋणे आम्हा सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय आहे की आम्ही गुप्तपणे प्रभूसमोर प्रार्थना करावी, ही प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे. सोबतच 39 वचन बघा, मत्तई 6 आणि वचन 39. मत्तई 26:39, क्षमा करा, मत्तई 26 आणि वचन 39 बघा. त्यात म्हटलंय, मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जाओ, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. उपवास करत असताना पुष्कळ वेळेला आमची मानसिकता अशी असते की मी सांगतो तसंच परमेश्वरा कर. परंतु येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे, माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रार्थनेमध्ये येशूचं काय बोलणं आहे देवा सांगती की देवा माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रियांनो, उपवास आणि प्रार्थनेमध्ये एस्तेरीने आपला वेळ घालवला आणि तिच्या प्रार्थनेचं, तिच्या उपवासाचं देवाने उत्तर दिलं आणि यहुदी लोकांचा बचाव झाला. परंतु मग हट्टीपणा यामध्ये तुम्ही आणि मी कदापि करता कामा नये. कारण येशू ख्रिस्ताने म्हटलं की माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि म्हणूनच आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये ते बोलतो. मग प्रियांनो, आपण उपवास करत असाल, चांगली गोष्ट आहे. आपण प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवावा. काही चर्चा आम्ही पाळक मित्र करत होतो. म्हटलं, आपण ज्या वेळेला उपवास करतो त्यावेळेला काय करतो? सकाळचा नाश्ता करत नाही, दुपारचं जेवण करत नाही आणि मधला जो वेळ आपण काही खाण्यासाठी वापरतो, म्हणजे समजा सकाळच्या ब्रेकफास्टचे 30 मिनटं, दुपारच्या जेवणाचे 30 मिनटं, मधल्या चहाचे 15-20 मिनटं किंवा तेही 30 मिनटं, तर आम्हाला 1.5 तास तरी वेळ मिळतो नाही का अन्नाचा त्याग केल्यानंतर. मग हा 1.5 तास आम्ही प्रार्थनेला बसतो का? हा मूळ मुद्दा आहे. हा 1.5 तास आम्ही देवाचं वचन वाचतो का? किंवा नुसतं जेवणाचा त्याग केला आहे आणि म्हणून मला आता उपवासात वेळ घालवायचा आहे? काही गोष्टी प्रियांनो पवित्र शास्त्रामधून आम्ही पडताळल्याच पाहिजे. उपवास प्रार्थना करणं एस्तेरीच्या जीवनातून, मग पुढे जर आम्ही पाहिलं तर एज्रा नेहम्याच्या जीवनातून, पुढे दानिएलाच्या जीवनातून, पुढे येशू ख्रिस्ताच्या जीवनातून आम्हाला ते सगळं वाचायला मिळतं. वेगवेगळे व्ह्यू त्याचे दिसतात, वेगवेगळे दृष्टिकोन आम्हाला त्याचे दिसतात. परंतु सर्वात शेवटी सार हेच निघतं की तुम्हाला करायचं आहे तर तो तुमच्या वैयक्तिक आध्यात्मिक वाढीसाठी आहे,
तुमची वैयक्तिक वाढ होते का त्याच्यामुळे? जर तुमची वैयक्तिक वाढ होत नाही आहे, इतरांसाठी किंवा इतर करतात म्हणून मी ते करतोय, तर ते योग्य नाही. बायबल म्हणतं तू आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता त्याचं उत्तर देईल. का असं म्हटलेलं आहे? कारण की खोलीत दार लावल्यानंतर मला कोणी बघणार नाही. याचा अर्थ तुमचं धर्माचरण हे देवासमोर असावं. सोबतच मत्ते 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की तू उपवास करतो त्यावेळेला म्लानमुख होऊ नको, आपल्या डोक्याला तेल लाव आणि प्रसन्न मुखाने परमेश्वराची स्तुती कर. प्रियांनो, हे सर्व दृष्टिकोन तुमच्या समोर ठेवलेले आहे. खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवा. अन्नाचा त्याग करत असाल तर त्या वेळेचा उपयोग प्रार्थना करण्यासाठी तुम्ही उपयोगात आणा. आणि जर अन्नाचा त्याग करत नसाल तरी पण प्रार्थनेसाठी वेळ काढा. कारण प्रार्थनेसाठी दानियल दिवसातून 3दा वेळ काढत होता. तो सर्व साम्राज्यातल्या अधिकाऱ्यांपैकी प्रमुख होता, तरी पण तो प्रार्थनेसाठी वेळ काढत होता. कामामध्ये व्यस्त होता तरी तो वेळ काढत होता. मोशे पर्वतावरती म्हणजे सिनाय पर्वतावरती जाऊन प्रार्थना करत असे. येशू ख्रिस्त डोंगरावरती जाऊन प्रार्थना करत असे, रात्रभर प्रार्थना करत असे. मग प्रियांनो, तुम्हाला आणि मला प्रार्थनेत वेळ घालवावंच लागेल. एस्तेरच्या जीवनातून तिसरी गोष्ट आपण ही पाहिली की ती उपवासामध्ये आणि प्रार्थनेमध्ये आपल्यासोबत, आपल्या दासींसोबत आणि आपल्या समाजासोबत वेळ घालवते. मग तुमचं आणि माझं काय प्रियांनो? आपण आपल्या समाजासोबत प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवतो? मी परमेश्वराला धन्यवाद देतो SAMच्या या सेवा कार्यासाठी, कारण की आपण महिन्याचा पहिला शुक्रवार अखंड 12 तास ती साखळी न तुटता आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहोत गेल्या कितीतरी वर्षांपासून. एवढंच नव्हे तर प्रार्थनेची जी सहभागिता आहे, तुम्ही मंडळी प्रार्थनेला जमतात, अगदी वेळेत जमतात आणि प्रभूची प्रार्थना किंवा देवाचं वचन ऐकण्यासाठी तत्पर असतात. आज प्रत्येक घरामध्ये लेकरांना प्रार्थना करायचं शिकवलं जातं. आम्ही तरुण संघामध्ये, बाप्तिस्मा वर्गामध्ये लेकरांना प्रार्थना कशी करावी ते शिकवतो. मग प्रियांनो, प्रार्थनेची सवय आज तुम्हाला आणि मला अधिक आणि अधिक असली पाहिजे. फार प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. प्रार्थनेमध्ये अलंकारिक भाषा प्रभूला नको आहे. प्रार्थनेमध्ये परमेश्वराला आमचे शब्द, आमचं मन पाहिजे. हन्ना जिला लेकरं होत नव्हते, पहिले शमूएलाचं तुम्ही वाचन कराल, काय आहेत तिचे शब्द? तिच्या तोंडून शब्द सुद्धा निघत नव्हते. म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाऊन अशी प्रार्थना केली पाहिजे की ते शब्द जरी नाही निघाले तरी देव ते तुमचं मन समजू शकतो. नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर एक जकातदार जो पापी आहे मंदिरात जातो आणि एक परुषी आहे जो धनवान आहे. तो ज्या वेळेला मंदिरात जातो त्यावेळेला तो म्हणतो की या पाप्यासारखा मी नाही आहे, मी दशमांश देतो, मी नेहमी प्रार्थना करतो, मंदिरात येतो. परंतु जो पापी होता तो स्वर्गाकडे नजर न लावता जमिनीकडे बघूनच म्हणतो की हे पित्या, मज पाप्यावर दया कर. मग प्रियांनो, बाह्यतकारी गोष्टी नाही, प्रार्थना मनापासून असली पाहिजे. एस्तेरीने तेच केलं. म्हणून प्रियांनो, आज जागतिक महिला दिनानिमित्ताने ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही साधारण नाही आहे. देव तुम्हाला एका अतिउच्च गोष्टीसाठी तयार करत आहे. दुसरी गोष्ट, देव तुम्हाला एक उद्देश देत आहे. आपल्या कुटुंबाप्रती काहीतरी उद्देश घ्या, आपल्या समाजाप्रती काहीतरी उद्देश घ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा. जमलं तर उपवासामध्ये वेळ घालवा, कारण की त्याद्वारे तुमचं, तुमच्या समाजाचं कल्याण होईल, त्याद्वारे कुटुंबांचं कल्याण होईल. पुढे जर आपण काही अध्याय वाचले, जर तुम्ही पुढे वाचत गेला तर हे जे फरमान आहे ते फरमान मागे घेतलं जातं. इस्रायली लोकांना सुटका होते आणि पुरीम नावाचा सण म्हणजे आनंद करण्याचा सण ते लोक साजरा करतात. आणि जो हामान होता, जो त्यांना खांबावर देणार होता मर्दखयाला, त्या खांबावरती हामानाला स्वतःला जावं लागतं. हामान संपतो. 9व्या अध्यायामध्ये पुरीम नावाचा सण ते साजरा करतात आणि ह्या सणाच्याद्वारे एकमेकांच्या घरी ते ताटं पाठवतात, एकमेकांना आनंद देतात. सांगायचं तात्पर्य हे, देव परिस्थिती बदलतो. आणि म्हणून आज एस्तेरच्या जीवनातून 3 गोष्टी आपण घेऊन जाऊ. त्या म्हणजे आम्ही अधिक आणि अधिक उपवास प्रार्थनेमध्ये वेळ घालवू. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनाला आम्ही एक उद्देश लावून घेऊ. आणि तिसरी गोष्ट, देव आम्हाला साधारण समजत नाही हे आपल्या मनामध्ये कोरून घेऊ
लिहून घेऊ. या, डोळे मिटा. दयाळू परमेश्वर पित्या, एस्तेरच्या जीवनातून पुष्कळ गोष्टी आम्ही शिकू शकतो. त्यापैकी आज 3 गोष्टी आम्ही शिकलोत. जशी एस्तेर एक साधारण होती, अनाथ मुलगी, परंतु प्रभू तू तिचं कल्याण केलं आणि परमेश्वरा तू तिला साम्राज्याचं प्रमुख केलं. परंतु ती आपल्या समाजाला विसरली नाही, आपल्या लोकांना विसरली नाही. तिने आपल्या लोकांच्या सुटकेसाठी मरणदंडाची शिक्षासुद्धा सहन करण्याचा प्रयत्न केला. साधारण व्यक्तीला तू असाधारण महत्त्व देतोस व असाधारण कार्य त्यांच्याकडून करून घेतो. आज येथे बसलेले आम्ही प्रत्येक जण हे वचन ऐकलेलं आहोत आणि म्हणून देवबाप्पा तू आम्हाला साधारण असं गणत नाही, तर तू आमच्याकडून असाधारण काम करून घेण्यास तयार आहे असा आमचा विश्वास आहे. प्रिय पित्या, ज्याप्रमाणे तिला एक उद्देश दिला होता की माझ्या लोकांचा सांभाळ कर, प्रतिपाळ कर, माझ्या लोकांना तू सोडीव, तो तिचा उद्देश तिने पूर्ण केला. प्रिय पित्या, तू मोशेला उद्देश दिला, मरियेला उद्देश दिला. एवढंच नव्हे तर अब्राहमाला सुद्धा तू उद्देश दिला की तुला हा उद्देश आहे, या उद्देशपूर्तीसाठी तू कर. आणि देवबापा येथे जमलेलं आम्ही आमच्याही जीवनाला तू एक उद्देश दिलेला आहे, तो म्हणजे यास्तव तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हास कळवले, शिकवले ते त्यास कराव्यास शिकवा आणि पहायुगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. पित्या, आमचा उद्देश सुवार्ता सांगणं हा आहे. आणि जसं परमेश्वर पित्या तू तिला स्थिर केलंस प्रार्थना करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी, तुझ्यामध्ये बसण्यासाठी, तसं दे बाप्पा आम्हा प्रत्येकाला प्रार्थनेमध्ये अधिक वेळ घालवण्यासाठी, अधिक तुझ्यामध्ये बसण्यासाठी, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचं भान संपून जाण्यासाठी, अन्नाचाही विसर पडावा इतकं तुझ्या जवळ जडून राहण्यासाठी, तुला चिकटून राहण्यासाठी, तुझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी, एकांतात खोलीमध्ये बसून तुला आळवण्यासाठी प्रभू प्रत्येकाला समय दे. आज दिवसभरातल्या सर्व कार्याला तुझ्या हाती देतो. तुझी कृपा पुरीव व सप्ताहभरातले सर्व कार्य आशीर्वादित कर व दुपारी होणारा मयतविधी देखील आशीर्वादाचा कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, पुन्हा एक वार मी सूचना देऊ इच्छितो. प्रभाबाई नाथानी यांचं वय वर्ष 92 असताना दुःखद निधन काल झालेलं आहे. नाथानी कुटुंबियांना प्रभुदेबाप सांत्वन देव. मयतविरी आता 11:30 वाजता DG मार्केटच्या मागच्या बाजूलाच म्हणजे बस स्टँडच्या समोर त्यांच्या राहत्या घरी, तेथून आपण प्रार्थना करून कब्रस्तानाकडे प्रस्थान करणार आहोत. तर 11:30ची वेळ आहे. या आपण आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादासाठी आपल्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमचे ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू. ज्या सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे, अशा आपल्या उद्धारक एकाच देवाला, येशू ख्रिस्त आपला प्रभू, याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार ही युगारंभापूर्वी आता व युगानुयुग आहेत. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांबरोबर आणि जे दुःखित परिवार आहे त्या सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Oh
सर्वांना सलाम.